कोडोली संघाच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच कळंबी स्पोर्ट्स कळंबीचा संघ दोन्ही संघांमध्ये हे बॅटल गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये अविनाश वाघमारे पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती ड्राईव्ह केलाय. एक सिंगल धाव फलकावरती ऍड होतीये. कळंबी स्पोर्ट्स कळंबी आपला एक अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे समालोचन कक्षामध्ये. कळंबी स्पोर्ट्स कळंबी आपण एक आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे. खोलवर टप्प्याचा बॉल यष्टांच्या पाठीमागे अनिकेत माने चांगली विकेट किपिंग पाहायला मिळाले. अगदी तत्पर असताना आपल्याला पाहायला मिळतील. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. कळंबी स्पोर्ट्स कळंबी आपल्याला विनंती आपला अतिरिक्त खेळाडू पाठवायचा. लोअर फुल टॉस ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव धावफलकावरती लगावली जाते. या एका सिंगलच्या मदतीने दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झालाय आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट करण्यामध्ये यश येत आहे. या दोन धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावत आहे. धावसंख्येचा विचार केला तर 3 या आकड्यावरती धावफलक. कळंबी स्पोर्ट्स कळंबी आपला अतिरिक्त खेळाडू अजूनही समालोचन कक्षामध्ये आलेला नाहीये. कळंबी स्पोर्ट्स कळंबी संघ यावेळी समोरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न आणि 12वा खेळाडू म्हणजे स्वतःच फलंदाज आले. क्षेत्ररक्षण होईल का? धावा वाचवल्या जातील का? यस, वाचवल्या गेल्यात. अनिकेत पाटोळे तिथे होते. 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचा टोटल वधारता. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 5 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती निर्धाव चेंडू आला, त्यानंतर एक सिंगल घेतली. तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा डॉट बॉल आणि त्यानंतर लगातारचे 2 सिंगल. म्हणजेच काय धावसंख्या लगातारचे 2 डबल आणि त्याचबरोबर धावसंख्या 5 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पंचांकडे अपील केली जाते. नॉट आउटचा इशारा. दरम्यान डॉट बॉल येतोय. षटक संपलंय. पहिला षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. 5 धावा धावफलकावरती बिनबाद पहिल्या षटकाच्या अखेरीस. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती मॅन फ्रॉम कोडोली, कोडोलीचा एक जबरदस्त गोलंदाज अर्थातच प्रवीण लोंढे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्रायकिंग एंड वरती राहुल यांना आपण पाहतोय. सुरेश यांना आपण स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय. थोडासा स्ट्रगल केलाय सुरुवातीच्या कालामध्ये, मात्र आता विचार केला तर धावा बनवाव्या लागतील. प्रवीण लोंढे आलेत दुसऱ्या षटकामध्ये. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा बनवल्या गेल्या आणि आता मात्र दुसरं षटक पुन्हा एकदा प्रवीण लोंढे. पहिला बॉल टप्पा पडला, वळण घेतलं, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. डॉट बॉल आलाय. धावसंख्या रोखले 5 या आकड्यावरती. धावफलक मात्र स्थिरावला जात आहे. दुसरं षटक अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळते आणि आतापर्यंत यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बोटांची जादू पाहायला मिळते, फिरकीची जादू. खऱ्या अर्थाने या मैदानावरती आजच्या दिवसामध्ये फिरकी गोलंदाजांनी प्रभावित केलं. पहिल्या सामन्यामध्ये कृष्णात काशीद असेल, त्यानंतर जावेद संधी असेल, अविनाश वाघमारे असेल, रोहित खांडेकर असेल आणि आता प्रवीण लोंढेला आपण पाहतोय. फिरकीच्या जादूगारांनी खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये कमाल केल्या. हो, यावेळेस देखील फिरकी. क्या बात आहे. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू बॅक टू बॅकचा. हा तिसरा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळत आहेत. कमालीची गोलंदाजी चालू आहे. गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय. पहिला सामना थोडासा निराशाजनक होता, मात्र त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न या सामन्यामध्ये. हा सामना महत्वाचा आहे. आकुट टप्प्याचा ऑन साइडला टर्न केलाय. एक सिंगल धाव फलकावरती लगावली जाते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा टोटल 6 या आकड्यावरती. अखेर 4थ्या बॉलवरती या षटकातली पहिली धाव आली आहे. म्हणजेच काय
तर धावसंख्या आता मात्र पुढे सरसावणार आहे. 6 या आकड्यावरती धावफलक. हो यावेळेस देखील पुन्हा एकदा काय चेंडू हाताळला जातो. पुन्हा एकदा लेग कटर बाहेरच्या दिशेला वळणारा बॉल. कमालीची गोलंदाजी, सातत्य दाखवलंय. सातत्य महत्वाचं आहे, टप्पा महत्वाचा आहे, लाईन आणि लेंथ महत्वाची आहे आणि त्या लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी केली जाते. प्रतिस्पर्धी संघाला पाठीमागे ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय. अकुट टप्प्याचा यावेळेस करा बॉलचा फायदा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी पॅरलल स्ट्रोक. येतो एक षटकार. दरम्यान 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या त्या 12 बिनबाद. गोलंदाजीच्या मार्कवरती ज्या फिरकीपटूने आजच्या दिवसामध्ये प्रभावित केलं अविनाश वाघमारे पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज झालेत. 2 षटकांच्या अखेरीस 12 धावा बनवल्या गेल्यात. 1 षटकार या अगोदरच्या षटकामध्ये जरूर आला, मात्र पुन्हा एकदा अविनाश यांच्यावरती विश्वास दाखवलाय. लोअर फुल टॉस होता, संधी होती मोठा फटका घेण्याची, मात्र टायमिंग नव्हतं. टॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावसंख्या रोखली जाते. 12 या आकड्यावरती धावफलक मात्र रोखलाय. जरी विचार केला तर तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. धावा येणं गरजेचं आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये विचार केला तर तितक्याशा धावा बनवल्या जात नाहीत, मात्र धावा येणं गरजेचं आहे. प्रतिस्पर्धी संघामध्ये मोठी बॅटिंग लाईनअप आहे. बॅटिंगची फौज त्यांच्याकडे आहे आणि त्या संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना धावा येणं गरजेचं आहे. लेग बाईच्या स्वरूपात सिंगल आले, लेग बाईच्या स्वरूपात, आणि धावसंख्येचा विचार केला तर 13 या आकड्यावरती धावफलक. 13 ऑन दी बोर्ड. हो यावेळेस साडवा बॅटने फटका. प्रॉपर टायमिंग, मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. राहुलच्या बॅटमधून षटकार आलाय. अविनाशला सांगितलंय राहुल नाम तो सुना योगाना, कारण एक षटकार राहुलच्या बॅटमधून आलाय. हो यावेळेस प्रचंड वेग, भन्नाट वेग पाहायला मिळालाय. सिंगल कंप्लीट झाली आहे आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल. लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल आले आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावत आहे. 20 या आकड्यावरती धावफलक. 20 ऑन दी बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. अविनाश वाघमारे खऱ्या अर्थाने या फिरकीपटूने देखील प्रभावित केलंय. कृष्णात काशीद असेल, रोहित कांडेकर, जावेद संधी आजच्या दिवसामध्ये हे फिरकीपटू प्रभावित करणार राहिलेत. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट, माघारी परतावं लागतंय. अगदी जर पाहायला गेलं तर सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या एका धावेच्या प्रयत्नासाठी एक बहुमूल्य विकेट गमावली आहे. माघारी परतावं लागतंय. राहुल बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मायकल दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 20 या आकड्यावरती पहिला धक्का बसला आणि आता त्यांची जागा घेण्यासाठी मायकल बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत.
आल्याला रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न इथे जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा रनआउटची संधी आहे. आनंदा मगदुम फेकी करा पाहायला मिळते. फेकी करा, या फेकीची गरज होती का? चुकीच्या एंड वरती फेकी पाहायला मिळते. एक सिंगल धाव आले. या सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल वधारते 21 या आकड्यावरती धावफलक 3 षटकांचा काही समाप्त झालाय. धावा बनवल्या गेल्या त्या 31 एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती चौथ्या षटकामध्ये अमोल चिरट्टी मॅन फ्रॉम सैनिक टाकळी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती चौथ्या षटकामध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या अगोदरचा सामना थोडासा निराशाजनक होता, मात्र आता ते पुनरागमन करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अमोल चिरट्टी यांना आपण पाहतोय. 3 षटकांच्या अखेरीस 21 धावा बनवल्या गेल्या. 21 ऑन दी बोर्ड. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अमोल शिरट्टी दुसऱ्या बाजूला साडवा बॅटने ऑन साइडला फटका केला गेलाय. प्रोटेक्शन येत आहे टीप मधून. सिंगल कंप्लीट झाले. फक्त आणि फक्त एक सिंगल ला फलकावरती लगावली जाईल. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा टोटल 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर कौतुक आता मात्र अनिकेत पाटोळेचं करावं लागणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेकी दमदार पाहायला मिळाल्या. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप दिशा पाहणं गरजेचं आहे. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव आले व्हाईटच्या स्वरूपात. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पाहायला गेलं तर पुढे सरसावत आहे 23 या आकड्यावरती. 23 ऑन दी बोर्ड. अमोल शिरट्टी यांना आपण पाहतोय सैनिक टाकळीचा एक जबरदस्त गोलंदाज आहे आणि सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर या नावाची चर्चा देखील आहे. प्रचंड वेग भन्नाट वेग पाहायला मिळालाय. यष्ट्या उद्ध्वस्त करून जाणारा हा बॉल माघारी परतावा लागतोय. विकेट आली आहे. आणखीन एक फलंदाज बाद झालाय. दुसरा धक्का बसलाय. फलंदाज बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रशांत यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी सज्ज झालेत. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप. इथे जर पाहायला गेलं तर व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावाले व्हाईटच्या स्वरूपात. अगदी जर पाहायला गेलं तर आजचा तिसरा दिवस आहे आणि उद्याचा दिवस चौथा दिवस असणार आहे. या लीग स्टेज मधला शेवटचा दिवस असणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये देखील तारे सितारे पाहायला मिळणार आहेत. पुणे पोलीस बॉईज, संविधान ग्रुप पुणे, डॉन 11, डॉन यांचा संघ, प्रथमेश डॉन, बबलू कामकर, रवी गुले, विशाल तरक, परेश कांबळे, विजय कडके, रोहन गरदाडे, राहुल यादव, वीरेन नायनेट, अजिंक्य गोळे, सौरभ दळवे आणि अविनाश दबडे हे खेळाडू इथे मात्र उद्याच्या दिवसामध्ये डॉन 11 संघाकडून पाहायला मिळतील. तर त्याचबरोबर DC 1 साइड पनवेल हा संघ देखील पनवेल परिसरातून, नवी मुंबई परिसरातून संघ दाखल होणार आहे. राहुल कांबळे, प्रवीण चव्हाण, रमेश आचार्य, नयन भोपी, रॉय अमित, अनिकेत कांबळे, रोहन पोळ, हर्ष मडवाल, पवन ठाकूर, निमेश सिंग, प्रतीक पाटील आणि साहिल पाटील हे खेळाडू देखील उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहेत. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न डीप. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता मात्र 27 या आकड्यावरती. 27 ऑन दी बोर्ड.
29 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 29 ऑन दी बोर्ड. प्रचंड वेग भन्नाट वेग पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाले मैदानाच्या आतमध्ये. षटक देखील संपलंय. 4 षटकांचा काही समाप्त झालाय. अमोल शिरट्टी यांचं हे षटक फक्त आणि फक्त 8 धावांचं. 29 धावा फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. चार षटकांच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला तर 29 धावा फलकावरती. 29 ऑन दी बोर्ड. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल शेवटच्या षटकामध्ये? अखेरच्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाकडे पाचारण केलं जाईल हे पाहावं लागणार आहे. 5व्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाकडे पाचारण केलं जाईल हे पाहावं लागणार आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 5वं षटक चालू आहे. पहिल्या 4 षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आनंद मगदूम दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मॅन फ्रॉम शाहूवाडीचा एक जबरदस्त गोलंदाज करण जोशीला बिलॉंग करणारा हा खेळाडू आणि त्याचबरोबर मुंबई परिसरामध्ये देखील सध्याच्या घडीला मुंबई पोलीस म्हणून देखील कार्यरत आहे आणि त्यामुळेच मुंबई परिसरामध्ये देखील चांगल्या स्पर्धा खेळत असताना पाहायला मिळतो. धर्मवीर चषकची स्पर्धा असेल, त्याचबरोबर अनेक स्पर्धा त्याच्या माध्यमातून केल्या गेल्या आहेत. टप्प्याचा ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न इथे जर पाहायला गेलं तर विकेट किपर कडून चुकी झाली आहे. दरम्यान एक सिंगल धाव फलकावरती ऍड होतीये. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या वधारते. धावसंख्येचं टोटल आता पुढे सरसावत आहे. धावसंख्येत तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. पुन्हा एकदा परीक्षा आहे तुमच्या तिसऱ्या पंचांची. चला थर्ड अंपायर आपण यायचंय. चला थर्ड अंपायर आपण यायचंय.
इट्स अ नॉट आउट. नॉट आउटचा इशारा आलाय. धावसंख्या मात्र रोखली जाते. एक सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीने 22च्या स्वरूपात या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा टोटल पदार्थ आहे. नॉट आउटचा इशारा आलाय. तिसऱ्या पंचांनी चाचणी करूनच इथे इशारा दिलाय. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पाहायला गेलं तर धावसंख्येचा विचार केला तर 30 या आकड्यावरती धावफलक आनंद मगदूम आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती स्ट्रायकिंग एंड वरती मायकल आपल्याला पाहायला मिळतील. त्यावेळी समोरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे. धावा किती मिळतील? धावा वाचवला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा या धावफलकावरती लगावल्या जातील आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पाहायला गेलं तर 32 या आकड्यावरती खऱ्या अर्थाने विचार केला तर आनंद मगदूम. या अगोदरचा सामना थोडासा निराशाजनक खेळ होता, मात्र कर्णधार अनिकेत मानेने पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. यावेळी साडवा बॅटने फटका. क्या बात आहे. पॅरलल स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धाव्यांसाठी आला मायकलच्या बॅट वरून. मोठा धमाका षटकार. आउटसाइड ऑफ स्टंप इथे जर पाहायला गेलं तर डॉट बॉलचा इशारा येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहत असताना पाहायला मिळतात. तर माने एक डॉट बॉल. धावसंख्या मात्र रोखले. 38 या आकड्यावरती एक षटकार आला, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा थोडासा दूर हातायला. आजचा दिवस थोडासा निराशाजनक राहिला आनंद मगदूम यांच्यासाठी. मात्र कमबॅक करण्यासाठी जाणले जातात. एक चांगले खेळाडू आहे. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर चांगले गोलंदाज देखील आहे आणि कमबॅक करण्यास यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू. आता मात्र एक्स्ट्रा धाव केली जाते. एक्स्ट्रा धाव दंडित केलं जात आहे आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पाहायला गेलं तर पुढे सरसावतंय. 39 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 39 ऑन दी बोर्ड. 39 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5व्या षटकाचा खेळ चालू आहे. 5वं षटक इथे प्रगती पथावरती आहे. आनंद मगदूम थोडासा मागणा ठरतोय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. समोरच्या दिशेने फटका केलाय. अनिकेत पाटोळे दूर राहताय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अमोल शिरट्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अखेरचं षटक स्लॉग ओव्हरचं हाणामारीचं षटक घेऊन. हो, पहिला बॉल एक्स्ट्रा कवचला भेटणारा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी आलाय एक शानदार चौकार.
या अखेरच्या काही षटकांमध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. धावा बनवला गेला, धावसंख्येचा विचार केला. आतापर्यंत 48 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. शेवटचं षटक आहे, स्लॉग ओव्हरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. अमोल शिरट्टे आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक फॉलो थ्रू मध्ये जेलची संधी, चुकी करणार नाहीये, विकेट मिळते. आता मात्र मायकलला माघारी परतावं लागतंय. तिसरा धक्का बसलाय, तिसरा फलंदाज मायकल बॅक टू द पवेलियन. अठ्ठेचाळीस धावा, 48 ऑन दी बोर्ड. अठ्ठेचाळीस धावा बनवल्या गेल्यात. पहिला बॉलला चौका आला. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. 44 होता. पहिल्या 5 षटकांच्या अखेरीस 44 धावा होत्या. 48 बनवल्या गेल्यात. नवीन बॅटर शहाजी, अर्थातच बंडू यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आउटसाइड दी ऑफ स्टंप जाऊ दिलाय बॉलला. पंचांचा इशारा येणं अजूनही बाकी आहे. पंचांचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 49 ऑन दी बोर्ड. 49 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्या. देष्टांच्या पाठीमागे अनिकेत माने यांना आपण पाहतोय. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने फटका केलाय. टिप्पण प्रोटेक्शन येते. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय. 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आल्या. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर आता मात्र 51 या आकड्यावरती धावफलक. 51 ऑन दी बोर्ड. म्हणजेच काय, 50 गाठले. एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न फलंदाजांचा पाहायला मिळतोय आणि त्या प्रयत्नामध्ये यश येत असताना देखील पाहायला मिळतोय. सुरुवातीच्या कालावधीमध्ये स्ट्रगल केला, धावांसाठी संघर्ष, त्यानंतर मायकल आले. मायकल यांचा एक कॅमिओ महत्वाचा राहिला आणि त्यानंतर आतापर्यंत 51 धावा बनवल्या गेल्यात. अजूनही 3 चेंडूंचा काही शिल्लक आहे. धावा रोखल्या जातील की बनवल्या जातील पाहावं लागणार आहेत. आउटसाइड दी ऑफ स्टंप. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. इथे डॉट बॉल येतोय. इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. अमोल शिरट्टी खऱ्या अर्थाने सैनिक टाकळीचा एक जबरदस्त गोलंदाज, वेगवान गोलंदाज सैनिक टाकळी एक्सप्रेस गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शेवटचं स्लॉग ओव्हरचं हाणामारीचं महत्वाचं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. आतापर्यंत 15 धावा अमोल शिरट्टी यांना देखील कुठल्या गेल्या. यांच्या विरोधात 15 धावा कुठण्यामध्ये देखील यश आलाय. समोरच्या दिशेने फटका केलाय. मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल सोडलाय. जजमेंट करा पाहायला मिळाला आणि इथे 4 धावा देखील धावफलकावरती ऍड होतील. झेल सोडला आणि आता मात्र 55 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंग मधला. आडवा बॅटने ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन येते. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. 2 धाव्यांवरती समाधानी राहावं लागतंय आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पाहायला गेलं तर पुढे सरसावत आहे. 57 या आकड्यावरती धावफलक. दरम्यान 6 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 6 षटकांच्या अखेरीस बनवल्या गेल्या 57 धावा. जिंकण्यासाठी 36 चेंडू आणि 58 ची आवश्यकता आहे.
थँक्यू डीजे. चला सलामीचे बॅटर्स पाठवायचे आहेत. कळंबी संघ आपला अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे. कळंबी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती शहाजी यांना आपण पाहतोय. पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी शहाजी यांच्या खांद्यावरती दिली गेली आहे. सलामीची जोडी मॅन फ्रॉम कवटे महाकाळ रवी देवकाते बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. तर दुसऱ्या बाजूला शिरोळचा अभिमान अर्थातच अनिकेत माने बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विस्फोटक बॅटर दाखल झाले. आता मात्र हा महत्वाचा सामना आहे. पहिला बॉल पुल केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी रवी देवकातेच्या बॅट पडून पहिला बॉल वरती आलाय चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. चौकाराने सुरुवात झाल्या रवी देवकातेच्या बॅट पदून एक चौकार. आणि आता पाहायला गेलं तर दबाव शहाजी यांच्यावरती. अकुट टप्प्याचा बाग फुटला जाऊन पॉइंटच्या डोक्यावरून कापलाय. स्लाइस केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार. बॅक टू बॅकचे 2 चौकार आलेत रवी देवकातेच्या बॅटमधून. यावेळेस पुन्हा एकदा पुल केलाय. बॉलला गुल केलाय. आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी बॅक टू बॅकचा लगातारचा हा तिसरा चौकार.
बॅक टू बॅकचे 3 चौकार आलेत आणि आता 33 मध्ये 46 ची आवश्यकता आहे. येणारे 33 चेंडू बनवायच्या. 46 धावा कुठेतरी जर पाहायला गेलं तर रवी देवकातेचा क्लास मैदानाच्या आतमध्ये दाखवला जातोय. एक्स्ट्रा कव्हर्सला आणखीन एक चौकार, 4था चौकार आलाय रवी देवकातेच्या बॅटमधून. बॅक टू बॅकचे 4 चौकार, 16 आकड्यावरती धावफलक. काय बॅटिंग केली जाते. कवठे महाकाळचा हा सुपरस्टार बॅटर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आग ओकतोय. चेंज ऑफ पेस, इथे गती परिवर्तन पाहायला मिळालं आणि आता पंचांचा इशारा येण्या अगोदरच माघारी जात असताना पाहायला मिळत आहे. विकेट मिळते. पहिला धक्का, पहिला फलंदाज. बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अविनाश वाघमारे दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या खेळाडूने देखील आजच्या दिवसामध्ये प्रभावशाली खेळ केलाय. तो खेळाडू बॅटिंग साठी अविनाश वाघमारे. एक लेफ्ट हँड बॅटर आउट झाला आणि त्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी आणखीन एक लेफ्ट हँड बॅटर अविनाश वाघमारे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आडवा बॅटने ऑन साइडला पूल केलाय. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाब्यांसाठी अविनाशच्या बॅटमधून येतोय चौकार. पहिला षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये बनवल्या गेल्या 20 धावा, जिंकण्यासाठी 30 चेंडू, आवश्यकता 38 धावांची. आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी सचिन यांच्या खांद्यावरती दिली गेली. स्ट्रायकिंग एंड वरती शिरोळचा अभिमान, प्राईड ऑफ शिरोळ अर्थातच आपण अनिकेत मानेला स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय. सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर अनेक वर्ष ज्या खेळाडूने क्रिकेटची सातत्याने सेवा केली या टेनिस क्रिकेट वरती, अधिराज्य ज्या खेळाडूने गाजवलं तो खेळाडू अनिकेत माने स्ट्रायकिंग एंड वरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आउटसाइड ऑफ स्टंप. इथे जर पाहायला गेलं तर वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आले आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 21 या आकड्यावरती 30 मध्ये 37 ची आवश्यकता आहे. येणारे 30 बॉल आवश्यकता असणार आहे 37 धावांची. 37 बनवायचे आहेत. कुठेतरी विचार केला तर पहिल्या षटकामध्येच ती आक्रमकता धारण केली गेली आहे. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड सऱ्या बॅटने चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धाव्यांसाठी अनिकेत मानेच्या बॅटमधून येतोय चौकार. पंचवीस या आकड्यावरती धावफलक. काय बॅटिंग केली जाते. 29 मध्ये 33 धावा. कुठेतरी जर विचार केला तर अजूनही 29 मध्ये 33 बनवायचे आहेत. या मॅच मध्ये या सलामी वीरांनी चांगली सुरुवात दिली. त्यानंतर रवी देवकाते बाद झाला. अविनाशच्या बॅटमधून देखील चौकार आला. इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय. वाईड यॉर्करचा प्रयत्न, सिंगल डाव, डायरेक्ट हिटची संधी आहे. पंचांकडे अपील केली जाते. नॉट आउटचा इशारा. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. तिसऱ्या पंचांकडे आता मागणी केली जाते. आता परीक्षा असणार आहे पुन्हा एकदा.
तिसऱ्या पंचांची. चला तिसरे पंच, थर्ड अंपायर. काय करू हरी सांग लवकर. चला माघारी परतावं लागते. विकेट आली आहे, अनिकेत मानेची विकेट आली आहे. रनआउटच्या स्वरूपात, डायरेक्ट हिटच्या स्वरूपात माघारी परतत असताना पाहायला मिळतोय अनिकेत माने. बॅक टू दी पवेलियन. अगदी सर पाहायला गेलं तर तिसऱ्या पंचांनी चाचणी केली आणि त्यानंतर विकेट मिळाले. माघारी परतावं लागतं. पंचांचं देखील कौतुक करावं लागेल. थोडासा क्रिटिकल डिसिजन होता आणि त्यामध्ये लगेच तिसऱ्या पंचांची मागणी केली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, कवटे महाकाळचा स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट अनिकेत आनंदा पाटोळे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चौथ्या क्रमांकावरती आता मात्र स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट. अगदी जर पाहायला गेलं तर उंची कमी आहे, मात्र फलंदाजाची उंची या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अनेकदा या खेळाडूने चांगला केस सातत्याने चांगली बॅटिंग केली आणि तोच खेळाडू सध्याच्या घडीला अनिकेत आनंदा पाटोळे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. स्ट्रायकिंग गेन वरती अविनाशला आपण पाहतोय. अविनाश वाघमारे सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर चांगली बॅटिंग, एक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. बॅटची लिडिंग एज फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेटची संधी. झेल सोडला गेलाय. झेल सोडला गेलाय. अगदी जर पाहायला गेलं तर एक म्हण आहे, सोन्याचा लोण्याचा गोळा हाताला चोळा, आणि इथे मात्र झेल सोडला गेलाय आणि जीवनदान मिळालंय. धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 26 ऑन दी बोर्ड. त्याचबरोबर वटारचा एक जबरदस्त गोलंदाज आणि त्याचबरोबर समालोचक देखील आहेत. सागर पाटील सर, आपलं सहर्ष स्वागत. कालच्या दिवसामध्ये निपाणीच्या स्पर्धेमध्ये देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. सागर पाटील सर, आपलं सहर्ष स्वागत. बॅकफुटला गेले, कापला. क्षेत्ररक्षण चांगला राहिलं. वा क्या बात आहे. धावा वाचवल्यात खऱ्या अर्थाने. फटका चांगला केला, मात्र त्यानंतर पॉइंट मध्ये अगदी जॉन्टी रोडची आठवण करून देणारा हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. सिंगल आले. या सिंगलच्या मदतीने 27 या आकड्यावरती
धावफलक जाऊन पोहोचतोय 27 ऑन द बोर्ड. कालच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर निपाणी येथे स्पर्धेमध्ये 1 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना अगदी काळोखामध्ये सागर पाटील यांच्या बॅटमधून षटकार आला आणि सामना जिंकला. त्यामुळे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील भेटला. या बॉल देखील षटकार आला म्हणजेच काय 33 आकड्यावरती धावफलक. एका चेंडूचा काय अजूनही शिल्लक आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक असणार आहे. सुंदर अशी गोलंदाजी करतोय. गोलंदाजाचं नाव आहे ओव्हर चेंज सचिन. चांगला कमबॅक लास्ट बॉल वरती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 33 विथ लॉस ऑफ 2 विकेट. यस, माझ्यासोबत समालोचन कक्षामध्ये सागर पाटील सरांचा आवाज आपण ऐकतोय. सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर एक चांगले गोलंदाज देखील आहे. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर काल पहिल्या दिवसामध्ये बॉस 11 संघाकडून देखील आपण त्यांना खेळताना पाहायला मिळालं. सर, या खेळपट्टीचा विचार केला तरी खेळपट्टी कशी वाटली तुम्हाला? या खेळपट्टीचा अंदाज काय आहे? कसून गोलंदाजी करावी लागते या खेळपट्टीवरती. गोलंदाजी करणं सोपं नाही आहे आणि जो गोलंदाज इथे चांगली गोलंदाजी करतोय नक्कीच अतिशय मानलं पाहिजे त्या गोलंदाजाला. पलटी शॉट मारण्याचा प्रयत्न अनिकेत कडून. बॉलचा आणि बॅटचा संपर्क नाही, संपर्क डायरेक्ट होतोय. एक डुप्लिकेट अपील ज्यात काहीच ताकद लावलेली नाही अशी अपील केली आहे ती फक्त किप्पर आणि बॉलरने. गोलंदाज आबी पुढचा चेंडू घेऊन स्ट्राईकवरती अनिकेत. सुंदर असा स्लोवर पद्धतीचा चेंडू, लेकट पद्धतीचा लगातार 2 चेंडू डॉट करतोय अबी. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल पहिल्या 2 चेंडूवरती. तुला काय वाटतं मित्रा? येस, नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अनिकेत पाटोळे सारख्या गोलंदाजाला जखडून ठेवण्यामध्ये यश आलंय. मात्र हा खेळाडू मोठा आहे, उंची देखील छोटी असली तरी देखील हा खेळाडू मोठा आहे. फटका सुरेख केला गेला, 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या आहेत. सर, खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर आपण पाहिलं तर या मैदानावरती धावा बनवल्या जात आहेत. 100 धावा बनवल्या गेल्या, 90 धावा बनवल्या गेल्या, त्या चेस देखील केल्या गेल्या. मात्र आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने या मैदानावरती फिरकीपटूने प्रभावित केलं. पहिल्या सामन्यामध्ये पाहायला गेलं तर कृष्णात काशीद असेल, त्यानंतर अविनाश वाघमारे असेल, रोहित खांडेकर आणि जावेद संधी सारख्या फिरकीपटूने आजच्या दिवसामध्ये प्रभावित केल्या. यस, फटका केला, एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न होताना दिसत नाहीये, थांबवलाय. एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय आणि या एका धावेच्या मदतीने 36 या आकड्यावरती धावफलक 20 मध्ये. सर, आता मात्र 22 ची आवश्यकता आहे. गोलंदाजी कशा प्रकारे करावी लागणार आहे? कारण समीकरण फलंदाजांसाठी सोपं आहे. नक्कीच फलंदाजाचं सीट सोपं जरी असलं मात्र हे षटक थोडस कचून टाकताना गोलंदाज अबी आणि स्ट्राईकवरती येतोय अविनाशच. अबी टू अवी. सोयर मारा. नक्कीच इथे पंच नो बॉलचा इशारा आपल्याला खेळपट्टीच्या लाईनच्या बाहेर अवांतर टाकलेला चेंडू, फील्डची संधी. पुन्हा एकदा सोयर मारा म्हणावं लागेल. नो नाही मात्र यावेळी वाईड नक्कीच आणि फ्री कंटिन्यू राहील. कडक पंच अनिल सावंत. खरे कडक पंच आज तिथे नाही आहेत. सागर पाटील दुय्यम दर्जाचे पंच अनिल सावंत आज तिथे असल्यामुळे
सुंदर असा चेंडू. यावेळी मात्र बॅट अगोदर आणि बॉल नंतर. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, संपर्क डायरेक्ट होतोय कीपरच्या हातामध्ये. फ्रीजचा फायदा काही उठवू शकलेला नाही फलंदाज. वाईडिश ऑफसाइड ऑफ स्टॅम्प. खेचून मारलेला फटका. मिडॉनच्या दिशेला एका धावेवरती समाधान. याच षटकाची समाप्ती होते. 39 धावसंख्या झालेली आहे. जिंकण्यासाठी अजून देखील 18-19 ची गरज. एक मॅजिक स्पेल, एक मॅजिक ओव्हर कोणीतरी टाकायला लागणार आहे इथे आणि ती मॅजिक कोण करून दाखवतोय पाहूया. चला अनिल सावंत सर म्हणतायत सागर पाटील सारखा गोलंदाज असणं गरजेचं आहे आणि सध्याच्या घडीला सागर पाटील आमच्या सोबत समालोचन कक्षामध्ये आहेत. ते असते तर नक्कीच हा कारनामा केला असता. कालच्या दिवसांमध्ये देखील कारनामा करून आलेत. आणि आता मात्र 18 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. 18 मध्ये 19 बनवायचे आहेत. येणारे 18 बॉल आणि 19 ची आवश्यकता आहे. सचिनला पाहतोय, वेगवान चेंडू, डॉट बॉल आलाय. सर सागर सर म्हटलं जातं ना, यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास असणं गरजेचं आहे आणि तोच आत्मविश्वास दाखवून आता मात्र गोलंदाजी करावी लागणार आहे. काल सुद्धा सागर पाटील यांच्यामध्ये आत्मविश्वास भरपूर होता पण टप्पा चुकला. त्यामुळे बी न्यूजला बऱ्याच न्यूज दाखवल्या गेल्या आणि अतिशय सुंदर असा फटका मारलेला आहे. टॉकीच्या वरती षटकार. मॅन इन ब्ल्यू जर्सी, ब्लॅक स्लीव्ज, लेफ्ट हँडेड, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला मिड विकेटच्या डोक्यावरून घालवलेला हा खणखणीत षटकार. एफर्टलेस म्हणावं लागेल. चेंडूच्या गतीचा वापर करून निवांतपणे मारलेला षटकार डायरेक्ट जातोय 6 धावेसाठी आणि जिंकण्यासाठी लागणारा धावा नक्कीच. एका चेंडूमध्ये 6 कमी झालेले आहेत आणि सुंदर असा चेंडू. बॅट्समन थोडासा सफल झाला होता. वाईडिश यॉर्कर पद्धतीचा चेंडू लिव्ह केलेला आहे आणि चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज. 15 मध्ये 13 धावेची गरज. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि इनसाइड एज लागून बोल्ड आउट होतोय बॅट्समन अविनाश. नक्कीच ही विकेट जर षटकार खायच्या अगोदर आली असती, मॅच मध्ये चांगली रंगत आली असती. बॅटिंग साठी येतोय कोडोलीचा 501 चा सितारा. पंचकृषी वारणा खोरे गाजवलेला खेळाडू प्रवीण लोंढे. कोडोली 501 मधलं एक गाजलेलं नाव. काय घेतोय तो. अहो आपल्या संघासाठी काय करतोय. जिंकण्यासाठी अद्याप देखील 14 मध्ये 13 धावेची गरज. क्लासिक प्रवीण लोंढे षटकार. ओव्हर लॉंग ऑफ. एफर्टलेस षटकार. पहिल्या चेंडूमध्ये घनघनाती फटका घेतोय प्रवीण. लवकरात लवकर चेंडू परत द्यायचा आहे आणि चेंडू परत दिल्याबद्दल DJ रितेश यांचं कमिटीतर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन. पुन्हा एकदा सचिन टू प्रवीण. सुंदर यॉर्कर लेनचा चेंडू होता आणि डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न होता. चेंडू
डायरेक्ट जातोय आणि एक चौकार मिळतोय. टोटल 5 धावा घेण्यात यश मिळतंय. या 5 धावेबरोबरच जिंकण्यासाठी अजून फक्त 2 धावेची गरज आहे. शॉर्ट ऑफ पद्धतीचा चेंडू. बॉलरचं नाव सांगायचं प्लीज. प्रशांत. चांगला चेंडू. स्ट्राईक वरती प्रवीण. सुंदर असा ऑफ साइड ऑफ स्टंप लेग कटर पद्धतीचा स्लोवर चेंडू. जर्सी नंबर 7 प्रवीण 2 धावा देण्यासाठी सुद्धा नक्कीच कंजूशी करतोय. स्कोरची लेवल झालेली आहे आणि जिंकण्यासाठी एका धावेची गरज. कोल्हापूर भाषेत जर बोलायचं झालं तर आमची खेळपट्टी म्हणजे चंगाई आहे बॅट्समनांची. सुंदर असा वेट करून खेळलेला फटका. एक टप्पा सीमा रेषे पार. ओव्हर कव्हर 4 धावा आणि हा सामना 501 स्पोर्ट्स संघाने एक हाती खिशात घातलेला आहे आणि लगेच टॉस साठी यायचंय प्लीज.